नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या विज्ञानातील 8व्या पाठाला सुरुवात केलेली आहे. या 8व्या पाठामधील स्थितिक विद्युत या भागातील विद्युत प्रभार कोणत्या प्रकारचा असतो, धन प्रभार आणि ऋण प्रभार, त्याचबरोबर विद्युत प्रभार कसा निर्माण होतो, त्याचा उगम कसा होतो, त्यातील काही छोटे छोटे प्रयोग मी तुम्हाला करून दाखवले. स्ट्रॉचा असेल, कंगवा कागद याचा असेल. त्याचबरोबर घर्षण विद्युत म्हणजे काय याची माहिती आपण घेतली. त्यानंतर कंगव्याचे काही प्रयोग तुम्हाला करायला सांगितले होते, ते तुम्हीसुद्धा केलं असणार. सो वी सी अबाउट द सायन्स चॅप्टर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी अँड वी नो अबाउट इलेक्ट्रिक चार्ज, two electric charge, the positive charge and negative charge, and next we see about the origin of an electric charge. We done some experiment about the electric charge and about frictional electricity. Then we see about the some experiment of the electricity, static electricity, like as comb and paper, pieces of paper. Then I told you to your home some examples of the static electricity. Always remember that the number of positive and negative charges are equal on an uncharged or neutral object. लक्षात ठेवा बघा, अत्यंत महत्त्वाचं की ज्या प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूवर धन आणि ऋण प्रभारांची संख्या सारखीच असते. ज्यावेळी धन प्रभार आणि ऋण प्रभार सारख्या असतात त्यावेळी ती वस्तू काय असते, उदासीन असते किंवा तिच्यात प्रभार नसतो. ज्यावेळी दोन्हीपैकी धन किंवा ऋणपैकी प्रभार अनबॅलन्स्ड होईल त्याचवेळी ती वस्तू प्रभारित होते. The electric charge generated by induction stays only as long as the charged object is near to it. म्हणजे प्रवर्तनाने निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तूजवळ असेपर्यंतच टिकतो. त्यानंतर तो कालांतराने त्यातला प्रभार नाहीसा होतो. उदाहरणार्थ कंगवा आपण जर केसावर घासला तर जोपर्यंत त्याच्यावरती तो प्रभार आहे तोपर्यंत तो टिकतो, कालांतराने त्यातला प्रभार नाहीसा होतो. टुडे वी सी अबाउट द सम अनदर एक्झाम्पल्स ऑफ द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आणखी काही उदाहरण या ठिकाणी दिलेले आहेत. कीप अ स्पेंट ट्यूबलाइट इन अ डार्क प्लेस, रब इट विगरसली विथ अ थिन पॉलिथिन बॅग, व्हॉट हॅपन्ड. बघा, खराब झालेली ट्यूबलाईटची जी नळी असते ती अंधारात ठेवायची आणि पातळ जी पॉलिथिनची पिशवी असते आपली प्लॅस्टिकची पिशवी, तिला जोरात तिला काय करायचं, घासायचं. काय होते बघा, आपल्याला त्याच्यामध्ये काय होतं, चार्ज निर्माण होतो आणि त्या ह्याच्यावर जर आपण हात फिरवलं तर आपल्याला त्याच्यावर चटचट असा आवाज येतो किंवा आपल्याला आकर्षण ओढून घेतल्यासारखं वाटतं. याचाच अर्थ काय आहे, तो ती वस्तू काय झाली, चार्जड झाली. वेन an uncharged aluminum ball is brought near a negatively charged balloon. बघा, ऋण प्रभारित फुग्याजवळ प्रभार नसणारे ॲल्युमिनियमची जर गोळी आणली तर काय होतं बघा, चित्रात प्रवर्तनामुळे दुसऱ्या वस्तूमध्ये विरुद्ध प्रभार निर्माण होतो व दोन्ही वस्तू एकमेकाकडे काय होतात, आकर्षित होतात. अपोजिट चार्ज या ठिकाणी निर्माण झाला. आपण बघितले अपोजिट चार्ज झाला की काय होतात, वस्तू एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात म्हणजे आकर्षित होतात. या चित्रामध्ये दोन्ही वस्तूंचा एकमेकांना स्पर्श होतात, दोन्ही वस्तू समान प्रभावित होतात आणि ज्यावेळी त्या वस्तू एकमेकांना स्पर्श करतात त्यावेळी त्या वस्तू समान प्रभावित होतात आणि त्यामुळं ही वस्तू याच्यामध्ये ही चित्रामध्ये समान प्रभार निर्माण झाल्यामुळे ते एकमेकांनंतर मग काय होतात, बाजूला होतात. तर सो as shown in the figure A,
an opposite charge is generated in the other object by induction and both the object get attracted to each other. Like, and this figure B, as shown in figure B, on touching both the objects become similar charge, so they touch with each other. And then C, in the picture C as shown, the like charges repel each other. कळलं? अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रिक चार्जचे काय आहेत, प्रॉपर्टीज आहेत. सो हिअर इज द गिवन सम पिक्चर. दिस इज गोल्ड लीप इलेक्ट्रोस्कोप. हे पिक्चर जे आहे ते सुवर्णपत्र विद्युतदर्शीचं आहे. आता याचं हे उपकरण कसं तयार केले बघा. दिस इज अ सिम्पल डिव्हाइस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन ॲन ऑब्जेक्ट. साधं विद्युत प्रभार आहे की नाही हे ओळखण्याचं साधं उपकरण आहे. यात काय केलेलं आहे बघा. इट कन्सिस्ट ऑफ अ कॉपर रॉड विच हॅज अ मेटल डिस्क ॲट द अप्पर एंड अँड टू थिन गोल्ड लीव्ज ॲट द अदर एंड. याच्यामध्ये हा तांब्याचा रॉड घातलेला आहे, तांब्याची सळी, आणि यात वरच्या टोकाला धातूची चकती आहे, अशी गोल इथं दिसते का, ही तांब्याच्या धातूची चकती आहे. आणि दुसऱ्या टोकाला सोन्याची 2 पातळ पानं इथं या ठिकाणी फोल्ड करून या ठिकाणी चिटकवलेली त्या नळीला लावलेली आहेत. हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो, ज्यामुळं चकती बाटलीच्या वर राहील. ही चकती वर गेलेली आहे आणि बाटलीच्या बुच्चामधून आत रॉडमधून त्या पॅकबंद असलेल्या बाटलीमध्ये सोन्याची पानं या ठिकाणी आहेत. प्रभार नसणारी वस्तू जर चकतीजवळ नेली तर पाने मिटलेली राहतात. कारण का, प्रभारच नाही म्हटल्यानंतर ते काय हलायचा काय प्रश्न नाही, ते अशी मिटलेलीच राहतात पानं. पण ज्यावेळी प्रभारित वस्तू या चकतीजवळ आणू त्यावेळी ती दोन्ही पातं काय होतात, प्रभारित होतात, समान प्रभार होतात, त्यामध्ये अशी लांब जातात, प्रतिकर्षित होतात, म्हणजेच एकमेकापासून दूर जातात. हाताने चकतीला स्पर्श करतात, पाने परत जवळ येतात. कारण पानामधील प्रभार हाताने आपण स्पर्श केल्यामुळे आपल्या शरीरातून जमिनीत जातो आणि पाने परत प्रभार रहित होतात, पानातला प्रभार नाहीसा होतो. आलं का लक्षात? का बघा, इथं जर प्रभार असलेली वस्तू नेली तर इथं काहीही चेंज होत नाही, पण प्रभार असलेली जर वस्तू त्या ठिकाणी नेली तर ही पानं या तांब्याच्या या चकतीमधून, या रॉडमधून प्रभार जो आहे तो वाहून नेला जातो आणि त्या पानांच्या मध्ये सजातीय प्रभार निर्माण झाल्यामुळे ती पानं काय होतात, एकमेकापासून अशी फाकली जातात. सो the rod is placed in a bottle so that the disc is above the bottle. When an uncharged object is taken near the disc, the leaves remain closed, and when a charged object is taken near the disc, both the leaves are charged by the same electric charge and repel each other. That is, move away from each other or open up. When we touch the disc with our hand, the leaves collapse because the charge in the leaves goes into the earth throughout our body and the leaves get discharged. So विद्युतदर्शित सोन्याऐवजी दुसऱ्या धातूची पाने लावता येतील का? बघा, इथं सोनंच का लावलं आहे? कारण सोनं हा अतिशय म्हणजे काय आहे, त्याचा अतिशय पातळ असा पत्रा काढता येतो. लक्षात, लोखंडाचा वगैरे अशी एकदम पातळ पत्रा निघत नाही. सोन्याचा मात्र एकदम थिन, व्हेरी थिन पेपर ऑफ द गोल्ड वी कॅन डन. इन द इयर 1752 बेंजामिन फ्रँकलिन कंडक्टेड अन एक्सपेरिमेंट ऑफ फ्लाइंग अ काइट विथ हिज सन विल्यम. बेंजामिन फ्रँकलिन यांनी 1752 आपला मुलगा विल्यम याच्यासोबत पतंग उडवण्याचा प्रयोग केला. हा पतंग देवदार झाडाचे रेशमी कापड आणि देवदार झाडाचे लाकूड व धातूची तार वापरून तयार केला होता. धातूची तार अशा प्रकारे जोडली की तिचे एक टोक पतंगाच्या वरच्या बाजूला आणि दुसरे टोक पतंगाच्या दोराशी जोडले
ज्या दिवशी पतंग उडवला त्या दिवशी आकाशात विजा चमकत होत्या. पतंगाची तार ढगांना स्पर्श करतात विद्युत प्रभार ढगातून पतंगावर स्थानांतरित झाला. तेव्हा पतंगाची सैल दोरी अशी ताणली गेली. हा विद्युत प्रभार दोरीतून जमिनीपर्यंत पोहोचला व दोरीला स्पर्श होताच ठिणगी पडली. म्हणजे वीज म्हणजेच विद्युत प्रभाराचे रूप आहे हे त्यावरून काय झालं लक्षात येतं. द काइट वॉज मेड युजिंग सिल्क क्लॉथ, देवदार वूड अँड अ मेटल वायर. द मेटल वायर वॉज जॉइंड इन सच अ वे दॅट इट्स वन एंड वॉज at the top of the kite and the other end was joined to the string of the kite. There was lightning in the sky on the day they flew the kite. When the metal wire touched the clouds, the electric charge got transferred from the metal clouds to the kite. Then the loose string of the kite became tight, and the electric charge reached the earth through the string. A spark was seen where the string touched the earth. Thus he showed that lightning is a form of electric charge. म्हणजे ढगाळ वातावरणामुळे आकाशात ज्या विजा होतात हे सुद्धा वीज म्हणजे विद्युत प्रभाराचं एक काय आहे रूप आहे. हे बेंजामिन फ्रँकलिन यांनी सिद्ध केलं. कशाच्या माध्यमातून? पतंगाच्या माध्यमातून. आणि पतंग त्यांनी कसा तयार केला? रेशमी कापडाचा तयार केला. त्यातून धातूची तार एक टोक वरच्या बाजूला एक टोक पतंगाच्या दुसऱ्या बाजूला दोऱ्याला जोडलं. जो दोरा आपण पतंग उडवण्यासाठी वापरतो. आणि त्याला काडीसुद्धा देवदार झाडाची लाकडाची वापरली. ज्यावेळी ढगातून वीज आली त्यावेळी त्या तारेतून दोऱ्यातून अशी खाली आपल्या बॉडीतून जमिनीमध्ये गेली आणि त्या ठिकाणी ठिणगी उडली. म्हणजे वीजसुद्धा काय आहे एक विद्युत प्रभाराचं रूप आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. वातावरणातील विद्युत प्रभार ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे आकाशातील ढग, मेघगर्जना, विजा चमकणे हे सगळं आपण परिसरामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाहतो. We have experienced clouds, thunder and lightning. Sometimes we hear or read the lightning struck a tree or a building and some people or animal were killed. बघा बऱ्याच वेळा ढगाळ वातावरणामध्ये ज्यावेळी गडगडाट होतो त्यावेळी विजा चमकतात आणि वीज पडून कधी झाडावरती, कधी इमारतीवरती, कधी लोकांच्यावर, जनावरांच्यावर पडते आणि लोक, काही माणसं, जनावरं ही मरतात. हे आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. आणि हे असे घडते आणि असे घडू नये म्हणून काय काय करता येतं आपल्याला. बघा व्हॉट इज द ॲक्च्युअली हॅपन्स वेन देअर इज लाइटिंग इन द स्काय अँड व्हेन लाइटनिंग स्ट्राइक्स द अर्थ. आकाशात वीज चमकते, जमिनीवर वीज पडते, नेमकं म्हणजे काय होतं? लाइटनिंग म्हणजे वीज चमकणे म्हणजे लाइटनिंग. बघा वेअर एअर अँड क्लाउड्स रब अगेन्स्ट इच अदर इन द स्काय. आता इथं विद्युत प्रभार कसा तयार होतो बघा. आकाशात जेव्हा हवा आणि ढग किंवा दोन्ही ढग एकमेकावरती असे घासले जातात, घर्षण होतं त्या हवेमध्ये आणि ढगांच्या मध्ये, त्यावेळी काही ढगांच्यावर धन प्रभार होतो तर खाली असणारे काही ढग ऋण प्रभारित होतात. पॉझिटिव्हली चार्ज होतात ते दोन्ही पण ढग. दोन ढग आहेत त्या दोन्ही ढगामध्ये चार्ज निर्माण होतो, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह तयार होतो. जो वरचा आहे ढग तो पॉझिटिव्हली चार्ज होतो आणि खालचा आहे तो ऋण प्रभारित म्हणजे निगेटिव्हली चार्ज होतो. आणि त्यामुळं वीज चमकणे व पडणे यामागील विज्ञान गुंतागुंतीचं जरी असलं म्हणून आपण सपाट जमिनीवर आकाशातील एका ऋण प्रभारित तळ असलेल्या ढगाचा विचार करू. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋण प्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त येतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋण प्रभार जमिनीकडे वाहू लागतो. अतिशय जलद, त्याचा वेग अतिशय जलद असतो. एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते. या विद्युत प्रवाहामुळे उष्णता निर्माण होते. प्रकाश आणि ध्वनी ऊर्जा तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी, तिन्ही प्रकारच्या ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होतात.
The science behind lightning and the lightning strike is complicated. So we consider a cloud in the sky with a negatively charged base above a plain cloud ground. When this negative charge on the bottom of the cloud becomes much larger than the charge on the ground, it starts flowing towards the ground in stages. This happens very fast, in a much less than a second, and heat, light and sound energy are produced along with the electric current. अशा प्रकारे घर्षणानं त्यांच्यामध्ये, जसं आपण हातावर घासलं की आपले हात गरम होतात, तसे हे ढग आहेत. ही ढग आणि हवा यांच्यात घर्षण होऊन त्या ठिकाणी विद्युत प्रवाह निर्माण होतो. आणि ज्यावेळी विद्युत प्रवाह निर्माण होतो तर तो जमिनीकडे काय करू लागतो, वाहू लागतो. अ लाइटनिंग स्ट्राइक म्हणजे वीज कशी पडते. मग आता probably know that when there are electrically charged clouds in the sky, electricity is attracted towards a tall building or tree. बघा, विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना ज्या उंच इमारती आहेत किंवा उंच झाडं आहेत त्यांच्याकडे ती वीज आकर्षित होते. सो when lightning strikes, an opposite electric charge is generated on the roof of a building or on the top of tree by induction. वीज पडते तेव्हा इमारती छतावर किंवा झाडाचा जो शेंडा असतो त्यावेळी प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो आणि त्यांच्याकडे ती वीज काय होते, आकर्षित होते. आणि ढग आणि इमारती यांच्यामधील विद्युत प्रभारातील आकर्षणामुळं ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतात, त्या इमारतीकडे येतात आणि याला आपण काय म्हणतो, किंवा त्या झाडाकडे सुद्धा येतात, याला आपण वीज पडणे असे म्हणतो. दिस इज कॉल्ड अ लाइटनिंग स्ट्राईक. म्हणून आपण काय करतो, ज्यावेळी जुनी माणसंसुद्धा बघा ढगा आकाशात गडगडा लागलं जोरात तर काय करतात, काय म्हणतात की बाहेर खुरपं टाका किंवा विळी टाका म्हणतात ना, म्हणजे लोखंडी वस्तू टाकायला होतात. का तर घरावर निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभारापेक्षा त्या लोखंडामध्ये निर्माण होणारा विद्युत प्रभार हा लोखंडामध्ये काय करायचा, अट्रॅक्ट करायचा जो गुणधर्म असतो. त्यामुळे ते काय करतात, घराकडे येणारी वीज ते आपल्याकडे ओढून घेतात आणि जमिनीमध्ये पाठवतात, स्वतः चार्ज होतात ते. म्हणून त्या वस्तू टाकायचा असतं. ड्यू टू द tremendous heat and light generated by lightning, a chemical reaction occurs between nitrogen and oxygen in the air, and nitrogen oxide gas is formed. It mixes with the rainwater, comes down to the earth, and supplies nitrogen to the soil, thus improving its fertility. विजेमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता आणि प्रकाशामुळे हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांची काय होते, क्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो. आणि हाच नायट्रोजन ऑक्साईड हा वायू पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीत येतो आणि जमिनीला त्याच्यामुळे काय निर्माण होते, सुपीकता निर्माण होते. त्याला त्या फर्टिलिटी म्हणतो आपण, त्याला नत्र ते जमिनीमध्ये निर्माण होतं. ड्यू टू द एनर्जी ऑफ द लाइटनिंग, द ऑक्सिजन इन द एअर इज कन्वर्टेड इंटू ओझोन. दिस ओझोन गॅस प्रोटेक्ट्स अस फ्रॉम द हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन. विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोनमध्ये निर्माण होते. म्हणजे विजेची ऊर्जा निर्माण होणं आवश्यकसुद्धा आहे, लक्षात घ्या. जरी आपल्याला भीती वाटत असली, जरी आपल्याला त्याची काळजी वाटत असली, तरी ते आकाशात वीज निर्माण होणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे. त्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोनमध्ये निर्माण होते आणि ओझोनचा थर वाढला की आपल्याला माहीत आहे सूर्यापासून जी घातक येणारी सूर्यकिरणं आहेत त्यांच्यापासून आपलं रक्षण होतं. आता अशा आपलं मग नैसर्गात घडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, वीज पडणे वगैरे, ह्याच्यापासून आपण रक्षण करण्यासाठी काय करतो. तुम्ही उंच उंच इमारतीवरती अशा आकाराची हे पाहिलं असणार वस्तू, हिला तडितरक्षक म्हणजे लाइटनिंग कंडक्टर असे म्हणतात. द लाइटनिंग कंडक्टर इज अ डिव्हाइस यूज्ड फॉर प्रोटेक्शन फ्रॉम अ लाइटनिंग स्ट्राईक. ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी हे उपकरण वापरतात. त्याला आपण तडितरक्षक असे म्हणतो. मग आता तडितरक्षक म्हणजे काय असतं, तर तांब्याची एक लांब पट्टी इमारतीच्या उंच भागावर त्याचं एक टोक असते. या टोकाला भालाप्रमाणे असे आग्र लावले असे टोक, तांब्याची पट्टी असते ही वरची सगळ्यात. त्याला रॉड जोडलेला असतो, सळी, आणि त्या सळीपासून
काय केली असते, तांब्याची वायर काढून अशी घेऊन वरून खाली जमिनीपर्यंत आणलेली असते आणि जमिनीमध्ये पुरलेली असते. त्या पुरल्यानंतर त्या ठिकाणी असते कास्ट आयर्न प्लेट, म्हणजे बिडाची एक पातळ अशी पट्टी असते. ती पट्टी जमिनीत घातलेली असते आणि त्याला ही तांब्याची तार जोडलेली असते. आणि त्या जमिनीमध्ये जो खड्डा काढलेला असतो त्याच्या ती पट्टी घातल्यानंतर त्याच्या अवतीभोवती कोळसा आणि मीठ त्या ठिकाणी काय करतात, घालतात आणि तो खड्डा बंद करतात. आणि त्याला थोडंसं जागा ठेवून पाणी टाकायची सोय केलेली असते. आपण घरामध्ये आर्थिंगचं काम जे करतो, आर्थिंगसाठी आपण एक तांब्याची तार बाहेर काढून पाईपमधून जमिनीत घालतो, त्यात कोळसा आणि मीठ घालतो आणि त्यात कायम पाणी ओतत असतो. काय कारण आहे, तर घरामध्ये कोणत्याही प्रकारचं शॉर्ट सर्किट जरी झालं तर ते त्या तांब्याच्या तारेतून जाऊन ते जमिनीमध्ये जावं आणि नुकसान होऊ नये, हे त्यामागचं कारण असतं. आणि मग ज्यावेळी वीज चमकते किंवा वीज गडगडाट होतो त्यावेळी या इमारतीकडे प्रवाहित होतो आणि मग विद्युत प्रवाह तांब्याच्या पट्टीमार्फत इकडं आकर्षित, इमारतीवर न पडता ही तांब्याची पट्टी आहे ती विजेला आपल्याकडे ओढून घेते आणि त्या तांब्याच्या पट्टीतून जाऊन ती जमिनीत नाहीशी होते. यासाठी आपलं इमारतीचं काय होतं, मग रक्षण होतं आणि म्हणून त्या पद्धतीनं काय केलेलं असतं. मग आता मीठ आणि कोळसा का घालतात बरं, तर मीठ आणि कोळसा हे सुद्धा ऊर्जा निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे केमिकल्स आहेत, साधन आहेत. त्यांच्यामुळं ती काय होते, ऊर्जा आकर्षित करून त्या ठिकाणी ती वीज नष्ट करायचं काम याच्यामुळं होत असतं. म्हणून ते पाणी, मीठ आणि कोळसा याचं मिश्रण त्या ठिकाणी घालतात. आणि सो दिस इज द लाइटनिंग कंडक्टर इज मोर युजफुल फॉर आवर बिग buildings and protect our building from the lightning in the so all these things. So आपत्ती व्यवस्थापन या पाठातून सुद्धा आपण याची माहिती 6वीच्या वर्गामध्ये सुद्धा घेतलेली आहे. So here our chapter static electricity is completed.